दिवाळीचा सण म्हणजे भरपूर खरेदी, भरपूर फराळ, भरपूर फटाके आणि नातेवाईकांबरोबर भरपूर धमाल असंच समीकरण आहे ना. पण याहीपेक्षा काही वेगळ्या गोष्टी पाहायला मिळतात दिवाळीच्या दरम्यान. चला त्यावरच एक नजर टाकूया. आता ह्याच साडीला जर आपल्याला गुजराती स्टाईल साडीमध्ये चेंज करायचं असेल तर आपण हीच साडी चेंज करू शकतो. त्याच्यामध्ये काही छोट्याशाच गोष्टी आहेत ज्या आपल्याला बदलायला लागणार आहेत. आपण पाहूया त्या काय गोष्टी आहेत ज्या आपल्याला बदलायच्या आहेत. गुजराती साडीमध्ये ह्याला उलटा पल्ला असं संबोधलं जातं आणि गुजराती साडीला सीधा पल्ला संबोधलं जातं. याचा अर्थ त्याचा पदर पुढे येतो. आपण पाहूया हा पदर पुढे येतो म्हणजे नक्की काय होतं ते. ह्याला म्हणतात उलटा पल्ला. पदर पुढे आला, पण हा पदर पुढे आल्याबरोबरच निऱ्यांचा सुद्धा प्रकार इथे थोडासा बदलला जातो. आपण निऱ्या ह्या प्रकाराने घेतो, पण गुजराती साडीमध्ये निऱ्या एक्झॅक्टली उलट्या प्रकाराने नेसल्या जातात. आपण पाहूया. ह्या निऱ्या अशा घेतल्या जातात उलट्या. आणि मग त्या खोचल्या जातात. हा भाग असाच राहतो. आणि प्रत्येक जण आपापल्या उंचीनुसार पदराची लांबी ठरवत असते की पदर किती लांब हवा. आपण पाहूया मागणं हा पदर कसा नेसला जातो ते. हा पदर आपण इथून घेतल्यानंतर हा इथे मागे इथे असा अडकवला जातो. जर आपल्या साड्यांचे पदर खूप छान असतील, खूप अट्रॅक्टिव्ह असतील तर आपण अशा प्रकारे उलटा पल्ला साडी सुद्धा नेसू शकतो.